Hello students, in last lecture we have discussed about some basic characters of phylum Chordata and we have also seen some basics of our this third semester. Now in today's lecture we are carrying forward our syllabus by a next point of this first unit, and the point today we are going to discuss is origin of chordate. So आज हम पढ़ने वाले हैं origin of chordata. ठीक है, याआधी आपण सगळं बघितलेलं आहे. जनरल कॅरेक्टर्स बघितले फायलम कॉर्डेटाचे. ठीक आहे, आणि आज आपण ओरिजिन ऑफ कॉर्डेट बद्दल माहिती बघूया. वेगवेगळे जे रिसर्चर्स होते त्यांचं काय म्हणणं होतं की कॉर्डेट कसे ओरिजिनेट झाले. सो हाऊ अँड फ्रॉम व्हॉट ancestors the chordates have been originated. So there are various hypotheses and various views of various researchers. According to that view, each have their own you can say concept of origin of chordate. So in this unit in this today's lecture we are going to discuss their views in the form of their theories. ठीक है, so आज पढ़ेंगे हम उसमें कैसे होता है. वन बाय वन एक एक देखते जाएंगे. सो देर इज नो डाउट दैट chordates have been originated from invertebrates, but there is no reliable evidence. That means today we know that in the course of evolution always the complex forms are evolved from simple form, and looking over the body structure and organization of chordata, it is quite clear that the chordates are originated from non-chordata. But in science we need evidences to prove anything. So hence in this case, in case of while we trace the origin of chordate, there are no such reliable evidence which clearly indicate that chordates are originated from non-chordata or invertebrates, because the main evidence for any type of evolution, the basic evidence is fossil record, and in case of chordate there is lack of fossils. This indicates that chordate are originated from the soft bodied animals. That means the ancestors of chordate are soft bodied animals which could not be preserved as a fossil. म्हणजेच की जे फॉसिल तयार होतात ते कुणाचे तयार होतात, ज्यांची बॉडी किंवा ज्यांच्या बॉडीमध्ये स्केलेटन आहे. आतून जर त्याला स्केलेटन असेल किंवा बाहेरून कुठलं तरी असा हार्ड सरफेस असेल तर अशा ऑर्गॅनिझम्सपासून फॉसिल्स, वेगवेगळ्या प्रकारचे फॉसिल्स, मोल्ड आहेत किंवा कुठले रेमिनंट्स आहेत, हे स्टोर राहतील निसर्गात. पण कॉर्डेटच्या ॲन्सिस्टरबद्दल अशी कुठलीही माहिती फॉसिल्समध्ये अवेलेबल नाही आहे. म्हणून यावरून आपण असा कन्सिडर करू शकतो की कॉर्डेटचे जे ॲन्सिस्टर्स आहेत त्यांचे ते कोण असतील, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल असले पाहिजे, जेणेकरून त्यांचे फॉसिल्स स्टोर झाले नाही किंवा आज अवेलेबल नाही आहे. सो कॅनॉट बी प्रिझर्व्ड. ऑन द बेसिस ऑफ रिझेम्बलन्स बिटवीन लोअर कॉर्डेट अँड सम इन्व्हर्टिब्रेट, मेनी थेरीज ऑफ कॉर्डेट ओरिजिन हॅव बीन पुट फोर्थ. आपण मगाशीच बघितलं की याच्या आधारे की ज्यांचे रिझेम्बलन्स, सिमिलॅरिटीज, डिसिमिलॅरिटीज ह्या सगळ्या कंपेअर करून काही रिसर्चर्सनी आपापल्या मते वेगवेगळ्या थेरीज प्रपोज केल्या आहे, आणि त्या थेरीजनुसार कॉर्डेटचं ओरिजिन किंवा कॉर्डेटचे ॲन्सिस्टर्स
हे कोण असायला पाहिजे हे प्रत्येकाने आपापले व्ह्यूज तिथे मांडलेले आहेत. वन बाय वन आपण थेरीज बघू. तर आपल्या सिलेबसमध्ये आपण इथले 4 थेरीज बघणार आहोत. त्यापैकी एक आहे सिलेंट्रेट थेरी, दुसरी आहे निमरटाईन थेरी, तिसरी ॲनालिट थेरी आणि चौथी इकायनोडर्म हेमिकॉर्डेट थेरी. वेगवेगळे रिसर्चर्स आहेत, त्यांनी ह्या थेरीज प्रपोज केलेल्या आहेत. बघूया वन बाय वन की प्रत्येक थेरीमध्ये काय म्हटलं गेलेलं आहे. पहिल्यांदा सिलेंट्रेट थेरीबद्दल माहिती. सो सिलेंट्रेट थेरी, अकॉर्डिंग टू दिस थेरी कॉर्डेट्स आर डेव्हलप्ड फ्रॉम सिलेंट्रेट. या थेरीचा असा क्लेम आहे की ॲन्सेस्टर्स, कॉर्डेटचे ॲन्सेस्टर्स जे आहेत हे कोणापासून इव्हॉल्व्ड झाले असतील तर सिलेंट्रेट्सपासून इव्हॉल्व्ड झाले असतील. ड्युरिंग इव्होल्युशन देअर माइट बी लॉस ऑफ सम स्पेसिफिक सिलेंट्रेट कॅरेक्टर्स अँड फॉर्मेशन ऑर डेव्हलपमेंट ऑफ सम ॲडव्हान्स कॅरेक्टर्स. म्हणजेच जे या थेरीचे सपोर्टर आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की या इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये उत्क्रांती होत असताना सिलेंट्रेटचे काही कॅरेक्टर्स लॉस झाले असतील आणि काही ॲडव्हान्स कॅरेक्टर जे आज कॉर्डेटमध्ये प्रेझेंट आहेत ते त्यांच्यामध्ये फॉर्म झाले असतील. मग असे कोणते कॅरेक्टर्स आहेत जे सिलेंट्रेटमध्ये होते आणि इव्होल्युशनमध्ये ते लॉस झाले असतील तर त्यापैकी जसा रेडियल सिमेट्री आहे, बॉडी जी आहे बॉडी सिमेट्री सिलेंट्रेटमध्ये रेडियल असते, त्यामध्ये निमॅटोसिस्ट असतात. मग असे कॅरेक्टर्स त्यांच्यामधून लॉस झाले असतील इव्होल्युशनमध्ये आणि याच्याऐवजी ॲडव्हान्स कॅरेक्टर फॉर्म झाले असतील, जसं की बायलॅटरल सिमेट्री जी आपल्याला कॉर्डेटमध्ये दिसते, बॉडी सेगमेंटेशन, बॉडीला सेगमेंट्स आहेत, इवन बॉडीमध्ये मिझोडर्न प्रेझेंट असते म्हणजेच ट्रिप्लोप्लास्टिक आहेत, आपण कॉर्डेटमध्ये बघितलेलं आहे, आणि बॉडीला ट्रू सिलोम आहे. तर अशा प्रकारे या सिलेंट्रेट थेरीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा इव्होल्युशन झालं असेल त्यावेळेस सिलेंट्रेट टाईपच्या ॲनिमलचं इव्होल्युशन होता होता त्याचे काही बेसिक सिलेंट्रेट कॅरेक्टर लॉस झाले असतील आणि त्यांच्यामध्ये ॲडव्हान्स कॅरेक्टर फॉर्म होऊन त्यांचं कन्व्हर्शन म्हणजे सिलेंट्रेटचं कन्व्हर्शन हे कॉर्डेटमध्ये झालं असावं असं या थेरीचा क्लेम आहे. दिस थेरी infers that chordate might have acquired higher characters independently. पुन्हा या थेरीचा असा भर आहे की कॉर्डेट जेव्हा इव्हॉल्व झाले तर त्यांनी इंडिपेंडेंटली बाकीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते स्वतः त्यांनी डेव्हलप करून घेतलेले असतील. ठीक आहे, दिस इज नॉट करेक्ट अँड हेन्स दिस थेरी इज नॉट ॲक्सेप्टेबल. असं सायन्समध्ये प्रूव्ह होऊ शकलं नाही आणि म्हणून मग या थेरीला जास्त मान्यता देण्यात आली नाही. ही झाली पहिली थेरी सिलेंट्रेट थेरी. त्यानंतर दुसरी निमरटाईन थेरी. आता निमरटाईन काय असतात? हे वर्म्स आहेत, वर्म लाईक ॲनिमल्स आहेत, मराईन ॲनिमल्स असतात. हे ॲनिमल्स जे आहेत वर्म लाईक मराईन ॲनिमल्स यांच्यापासून कॉर्डेटचं कॉर्डेट ओरिजिनेट झाले असावे असं या थेरीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. So this theory claims the origin of chordate from marine worm-like animals called nemertine. Nemertines are considered to be the ancestors of vertebrate due to following characters. यांचे कॅरेक्टर्स काही कॉर्डेट सोबत त्यांनी कम्पेअर करून दाखवले की नेमरटाईनचे असे कॅरेक्टर कॉर्डेटच्या ह्या कॅरेक्टर सारखे आहेत, मग यांचे असे कॅरेक्टर कॉर्डेटचे अशासारखे असावे म्हणून यांच्यापासूनच कॉर्डेट ओरिजिनेट झाले असावे असं या थेरीमध्ये क्लेम करण्यात आलेलं आहे. बघू. फर्स्ट वन, proboscis sheath lying above the gut suggests the notochord of vertebrate. म्हणजे गटच्या वर म्हणजेच एलिमेंटरी कॅनलच्या आधी असलेली प्रोबोसिस शीथ जी आहे ही नोटोकॉर्ड, जसे वर्टिब्रेटमध्ये नोटोकॉर्ड असतात तशाच प्रकारे यांच्यामध्ये प्रोबोसिस शीथ आहे असं म्हटलेलं आहे. दुसरा कॅरेक्टर जो दुसरा सिमिलॅरिटी सारखा कॅरेक्टर यांनी सांगितला आहे की वर्टिब्रेटमध्ये जसा स्पायनल कॉर्ड असतो तसा यांच्यामध्ये मेडियन डॉर्सल नर्व आहे हे असे म्हणतात. ही मेडियल डॉर्सल नर्व इन केस ऑफ नेमरटाईन इज सपोज टू इंडिकेट द स्पायनल कॉर्ड ऑफ वर्टिब्रेट्स. तिसरा
द सेरेब्रल गँग्लिया, नेमटाईनमध्ये सेरेब्रल गँग्लिया असतात. अँड दिस करस्पॉन्ड टू द वर्टिब्रेट ब्रेन. म्हणजे जसे वर्टिब्रेटमध्ये ब्रेन असते तसं यांच्यामध्ये सेरेब्रल गँग्लिया आहे असं ते म्हणतात. देन लॅटरल नर्व, पेरिफेरल नर्व, लॅटरल नर्व जे आपल्या बॉडीमध्ये असतील तशाच नेमटाईनमध्येही आहे. आणि तसेच लॅटरल नर्व ही लॅटरल लाईन सिस्टीम सारख्या जशा फिशेसमध्ये असतात तशा त्यांच्यामध्ये आहे असं म्हटलं गेलेलं आहे. देन सिफॅलिक पिट्स, नेमटाईनच्या अँटेरियर रिजनमध्ये सिफॅलिक पिट्स आहेत, हेडच्या बाजूला असतात. अँड दॅट करस्पॉन्ड्स टू वर्टिब्रेट गिल्स. जशा वर्टिब्रेटमध्ये आपण बघितलेलं आहे की इन ईच वर्टिब्रेट द बेसिक कॅरेक्टर इज प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल स्लिट्स. मग ते फॅरेंजियल लेवलमध्ये म्हणजेच इथे जवळपास फॅरिंग्सच्या रिजनमध्ये असायला पाहिजे. एव्हरी वर्टिब्रेट इन एनी डेव्हलपिंग स्टेज ऑफ इट्स लाईफ इट बियर्स द फॅरेंजियल गिल्स. मग इथेही यांच्या नेमटाईनमध्ये सिफॅलिक पिट्स जे आहेत जे हेडच्या रिजनमध्ये सिफॅलिक रिजनमध्ये प्रेझेंट असतात त्यांचं कंपॅरिझन ह्या थेरीमध्ये वर्टिब्रेटच्या गिलसोबत करण्यात आलेलं आहे. द नेमटाईन रिझेंबल ट्युबुलॅरियन्स इन सिलिएटेड एपिथेलियम. नेमटाईनचं रिझेम्बलन्स ट्युबुलॅरियन्ससोबत आहेत. सिलिएटेड एपिथेलियम त्यांच्यासारखीच असते. एक्सक्रिटरी सिस्टीम जशी फ्लेम सेलची आहे तशीच यांच्यामध्येही असते. आणि रेस्पिरेटरी ऑर्गन्स नेमटाईनमध्ये नाही आहे, ट्युबुलॅरियनमध्ये नसतात. प्रोबोसिस शीथ अँड सिफॅलिक पिट्स आर डिफरंट इन नेचर फ्रॉम नोटोकॉर्ड अँड गिल स्लिट्स. जर आपण ॲक्च्युली बघितलं दोघांचा फंक्शनही आणि दोघांचं स्ट्रक्चरही बघितलं तर प्रोबोसिस शीथ आणि सिफॅलिक पिट्स हे वेगळ्या प्रकारचे असतात आणि नोटोकॉर्ड आणि गिल्स हे वेगळ्या प्रकारचे आणि वेगळ्या कार्याचे म्हणजे वेगळ्या फंक्शन्सचे असतात. मग याचा कुठेही संबंध नाही आहे. सो ड्यू टू दिस नेमटाईन थेरी हॅज received very little support and hence it is also discarded. The next theory was proposed, that is annelid theory. मी इथे असं म्हटलेलं आहे की ॲनलिड टाईपच्या ऑर्गॅनिझम्सपासून कॉर्डेट ओरिजिनेट झाले असावे. मग द थेअरी सजेस्ट दॅट कॉर्डेट हॅव इव्हॉल्व्ड फ्रॉम ॲनलिड स्टॉक्स म्हणजे ॲनलिड टाईप ऑफ ॲनिमल्स. द ॲनलिड्स शो बायलॅटरल सिमेट्री. जसं आपण मगाशी बघितलं की कॉर्डेटमध्ये बायलॅटरल सिमेट्री असते, ॲनलिडच्या बॉडीमध्ये बायलॅटरल सिमेट्री आहे. ॲनलिडमध्ये मिझेमेरिझम आहे. ॲनलिड यांच्यामध्ये हेड आहे, लॅटरल सिलोम असते, कंप्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, हिमोग्लोबिन आहे. हे सगळे कॅरेक्टर्स कॉर्डेट सारखेच आहेत. म्हणून या थेरीचा थोडासा रिझेम्बलन्स कॉर्डेटसोबत आहे. द रिझेम्बलन्स इज एन्हान्स्ड इफ an annelid is turned upside down. म्हणजेच ॲनलिडला अपसाइड डाऊन जर टर्न केलं तर त्याचा रिझेम्बलन्स खूप जास्त वाटते. बट द माउथ वुड बी डॉर्सल विच इज अनलाइक दॅट ऑफ कॉर्डेट. म्हणजेच ही ॲनलिडला जर आपण अपसाइड डाऊन केला तर त्याचे हे सगळे कॅरेक्टर जे आपण मगाशी सांगितले होते बायलॅटरल सिमेट्री, मिझेमेरिझम, हेड, लॅटरल सिलोम किंवा कंप्लीट सर्क्युलेटरी सिस्टीम हे सगळे कॅरेक्टर त्याच्याशी मॅच होतात. आणि याहीपेक्षा त्याला जर आपण अपसाइड डाऊन केलं तर त्याचं मॅक्झिमम रिझेम्बलन्स कॉर्डेटसोबत येईल. मग अडचण कुठे येते की कॉर्डेटमध्ये जनरली माउथ वेंट्रल साईडला असतो आणि ॲनलिडला जर आपण असं उलटं केलं तर त्याचा माउथ डॉर्सल साईडला जाते. मेटामेरिझम अँड अपेंडेजेस ऑफ ॲनलिड डिफर इन नेचर फ्रॉम दोज ऑफ कॉर्डेट्स. कॉर्डेटमध्ये अपेंडेजेस वेगळ्या टाईपचे आहे, ॲनलिडचे अपेंडेजेस वेगळ्या टाईपचे असतात. Bilateral symmetry, head and complete digestive tract occur in other non-chordate phyla also. मग बायलॅटरल सिमेट्री बाकी नॉन कॉर्डेटमध्येही आहे, हेडही असते त्यामध्ये, कंप्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक्टही असतो त्यामध्ये. मग हे बाकीचे नॉन कॉर्डेट फायलम सोडून आपण यालाच का बरं ॲक्सेप्ट करावं
हा एक प्रश्न निर्माण होतो. Coelom is Caesazoic in animal and in case of lower chordate it is enterocoelic. Annelid मध्ये सिसोसिलिक आहे आणि बाकीच्या लोअर कॉर्डेटमध्ये एंटेरोसिलिक असते. सिलोम आहे पण त्याचा वेगळ्या टाईपचा आहे, याचा वेगळ्या टाईपचा आहे, म्हणजे सिलोममध्ये डिफरन्सेस दिसतात. हिमोग्लोबिन in case of annelid it is present in plasma and in case of chordate it is present in RBCs. हा एक डिफरन्स आहे. Annelid nerve cord is double. Annelid मध्ये पॅरलल डबल नर्व कॉर्ड असतो आणि वेंट्रल असते, जो की कॉर्डेटमध्ये तो डॉर्सल असावा. सो डॉर्सल नर्व कॉर्ड इज प्रेझेंट इन कॉर्डेट अँड डबल वेंट्रल नर्व कॉर्ड इज प्रेझेंट इन ॲनालिड. हा एक डिफरन्स आहे. मोर ओव्हर ॲनालिड हॅव नो स्ट्रक्चर सजेस्टिव्ह टू दॅट ऑफ नोटोकॉर्ड. हा मेन ऑब्जेक्शन आहे ॲनालिड थेरीचा, की जेव्हा लोक सपोर्ट करतात ॲनालिड थेरीला तर त्यांच्यासमोर हा पहिला प्रश्न येतो की ॲनालिडमध्ये नोटोकॉर्ड किंवा गिल स्लिट यांच्यासारखा कुठलाच स्ट्रक्चर नाही आहे. आणि आपण कॉर्डेटच्या बेसिक कॅरेक्टर्समध्ये आधीच सांगितलं आहे की लक्षात ठेवायचं की कॉर्डेटचे कॅरेक्टर्स जेव्हा आपण एक्सप्लेन करतो तर आपल्या डोक्यात 3 महत्त्वाच्या गोष्टी यायला पाहिजे. एक तर कॉर्डेट जे आहे यांच्यामध्ये नोटोकॉर्ड असला पाहिजे, दुसरा यांच्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट असली पाहिजे आणि तिसरा यांना डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्ड. हे मिनिमम 3 गोष्टी असल्याच पाहिजे आणि इथे त्यापैकी 2 हे लॅकिंग आहे. म्हणजे ॲनालिडमध्ये त्या 3 कॅरेक्टरपैकी 2 तर अब्सेंटच आहे. नोटोकॉर्डसारखा कुठलाच पार्ट नाही आहे आणि गिलस्लिटसारखं काहीच दिसत नाही. तर हे या 2 प्रॉब्लेम असल्यामुळे काही इतर स्ट्रायकिंग डिफरन्सेससुद्धा आहे ॲनालिड आणि कॉर्डेटमध्ये. त्यांचे एम्ब्रिओलॉजी जेव्हा स्टडी करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सेस दिसतात. म्हणून ही थेरीसुद्धा ॲक्सेप्ट करायला थोडंसं कठीण वाटते. जरी याच्यामध्ये सिमिलॅरिटी दिसत आहे हिमोग्लोबिनची किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमची किंवा मग बाकीचे जे पार्ट आहे सिमेट्री वगैरे, ही जरी सिमिलॅरिटी दिसत असेल तरी डिफरन्सेस जास्त आहे, सिमिलॅरिटीपेक्षा डिफरन्सेस जास्त असल्यामुळे ही थेरी ॲक्सेप्ट करायला सुद्धा थोडंसं कठीण वाटते. म्हणून याही थेरीला लोकांनी जास्त मान्यता दिली नाही आणि ही थेरीसुद्धा ॲक्सेप्ट करण्यात आली नाही. यानंतर चौथी थेरी जी लोकांनी मग प्रपोज केली ती होती इकायनोडर्म हेमिकॉर्डेट थेरी. या थेरीमध्ये इकायनोडर्मपासून हेमिकॉर्डेटाचं फॉर्मेशन आणि त्यानंतर कॉर्डेटचे लोअर ग्रुपचं फॉर्मेशन असं इव्होल्युशन या थेरीमध्ये यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. तर ही थेरी जी आहे ही थोडी बहुत कॉर्डेट ओरिजिनकडे जवळ आलेली वाटते, किंवा या थेरीमध्ये जे पॉईंट्स आपण बघणार आहोत ती एकदम कॉर्डेट ओरिजिनच्या जवळ आलेले आहेत. म्हणून या थेरीला नंतर जास्त मान्यता देण्यात आली. बघू या थेरीमध्ये काय म्हटलेलं आहे. द थेरी इन्फर्स ओरिजिन ऑफ कॉर्डेट, हेमिकॉर्डेट अँड इकायनोडर्म फ्रॉम द कॉमन ॲन्सेस्टर. म्हणजेच एकाच ॲन्सेस्टरपासून हे 3ही ग्रुप ओरिजिनेट झाले असावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यासाठी यांनी खालील एव्हिडन्सेस, फॉलोइंग एव्हिडन्सेस त्यांनी प्रपोज केले आहेत. त्यापैकी पहिला एव्हिडन्स त्यांनी सांगितला आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, की जर यांचे एम्ब्रिओज आपण कम्पेअर केले तर त्यामध्ये आपल्याला काय सिमिलॅरिटी दिसते. बोथ इकायनोडर्म अँड कॉर्डेट हॅव एंटेरोसिलिक सिलोम. मग अशीच बघितलं आपण की कॉर्डेटमध्ये एंटेरोसिलिक सिलोम असते. सो बोथ इकायनोडर्म अँड कॉर्डेट दे हॅव एंटेरोसिलिक सिलोम. बोथ हॅव मिझोडर्म अँड ड्यूटेरोस्टोमस माउथ. There is resemblance between bipinnarea larva of echinoderm and tornoria larva of hemichordate. बघा हेमिकॉर्डेट आणि इकायनोडर्मचं रिझेम्बलन्स बघा की दोघांचे जे लार्वा आहेत यांच्यामध्ये खूप जास्त रिझेम्बलन्स असते. तुम्ही फर्स्ट इयरमध्ये या दोन्ही लार्वाबद्दल स्टडी केलेला आहे, बायपिनारिया लार्वा आणि टॉर्नोरिया लार्वा. तर त्यामध्ये ही सिमिलॅरिटी तुम्हाला तिथे बघायला मिळाली असेल. In echinoderm chordates, the central nervous system develops from the dorsal strip of ectoderm. Echinoderm आणि chordate दोघांमध्येही सेंट्रल नर्वस सिस्टीम जी आहे ही
डॉर्सल स्ट्रिप्सपासून फॉर्म झाली आहे, एक्टोडर्मच्या डॉर्सल स्ट्रिपपासून. त्यानंतर सेकंड टाईप ऑफ एव्हिडन्स दॅट इज सेरोलॉजिकल एव्हिडन्सेस. सेरोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजेच ब्लड मधले जे काही एव्हिडन्सेस आहेत ते ए क्लोज सिमिलॅरिटी एक्झिस्ट बिटवीन प्रोटीन्स ऑफ बॉडी फ्लुइड ऑफ द कॉर्डेट अँड इकायनोडर्म्स. आता यांचे जर आपण ब्लड प्रोटीन्स किंवा बॉडी फ्लुइड प्रोटीन्स टॅली किंवा कम्पेअर केले तर त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी जास्त दिसते. हेन्स कॉर्डेट आर मोर रिलेटेड टू इकायनोडर्म्स. आता बघा, एम्ब्रोलॉजिकल सिमिलॅरिटी आहे, सिरोलॉजिकल सिमिलॅरिटी सुद्धा दिसून आले, म्हणजे यांचे ब्लड प्रोटीन्स किंवा बॉडी फ्लुइड प्रोटीन्स जे आहेत ते सुद्धा जास्त मॅच होऊन राहिलेले आहेत. द रेडियल सिमेट्री ऑफ ॲडल्ट इकायनोडर्म विल डिस्प्रूव्ह दिस रिलेशनशिप विथ द बायलॅटरल सिमेट्री ऑफ कॉर्डेट. तर बघा इथे सिरोलॉजिकल एव्हिडन्समध्ये आपण असं म्हटलं की यांचे प्रोटीन्स जे आहे ते प्रोटीन्स सारखेच आहे, बट ॲडल्ट स्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर ॲडल्टची रेडियल सिमेट्री इकायनोडर्मची दिसते आणि बायलॅटरल सिमेट्री ही कॉर्डेटची दिसते. इन इकायनोडर्म रेडियल सिमेट्री इज सेकंडरीली डेव्हलप फ्रॉम ए बेसिक बायलॅटरल सिमेट्री. आता पुन्हा इथे जर आपण कन्सिडर केलं की इकायनोडर्म ज्यावेळेस डेव्हलप होत असतात इनिशियल स्टेजेसमध्ये त्यांना बायलॅटरल सिमेट्री असते आणि नंतर जेव्हा ते अडल्ट बनतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये रेडियल सिमेट्री येते. तर हाही मुद्दा कॉर्डेटच्या बेनिफिटमध्येच चालला आहे, म्हणजे या थेरीच्या बेनिफिटला चालला आहे. बोथ द प्रिमिटिव्ह अँड अर्ली इकायनोडर्म लार्वा दे शो बायलॅटरल सिमेट्री. आत्ताच आपण बघितलं की अर्ली स्टेजेसमध्ये बायलॅटरल सिमेट्री असते. द जनरलाइज्ड कॉर्डेट अँसेस्ट्री इज ॲज फॉलोज. आता बेरिल यांनी यांच्या बुकमध्ये द ओरिजिन ऑफ वर्टिब्रेट्स जी 1953 त्यांनी पब्लिश केली होती त्यामध्ये त्यांनी एक जनरलाइज कॉर्डेट अँसेस्ट्री प्रपोज केली आहे की कशा प्रकारे इव्होल्युशन झालं असावं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की इकायनोडर्म याचा जो ऑरिक्युलारिया लार्वा आहे तो ओरिजिनल इव्होल्युशनमध्ये त्यापासून इव्हॉल्व झाला असावा हेमिकॉर्डेटचा टॉर्नोरिया लार्वा. मग हेमिकॉर्डेटच्या टॉर्नोरिया लार्वापासून प्रोटोकॉर्डेटचा ॲसिडियन टॅडपोल लार्वा फॉर्म झाला असावा आणि त्यापासून परमनंट फ्री स्विमिंग कॉर्डेट हे फॉर्म झाले असावे. म्हणजे इव्होल्युशन कसं झालं बघा की इकायनोडर्मपासून हेमिकॉर्डेट, हेमिकॉर्डेटपासून प्रोटोकॉर्डेट आणि प्रोटोकॉर्डेटपासून परमनंट फ्री स्विमिंग कॉर्डेट अशा प्रकारे इव्होल्युशन झालं असावं. ही माहिती द ओरिजिन ऑफ वर्टिब्रेट ह्या बुकमध्ये N.J. बेरिल यांनी 1953 प्रपोज केलेली आहे. त्याला सपोर्ट करण्यासाठी नंतर मग हायमन 1959 अँड अदर दे ऑल्सो कन्क्लुडेड दॅट all the three groups have a common ancestry and echinoderm and hemichordate they branch off from a common evolutionary line which ended in the chordate group. बघा यांनी मग त्याच थेरीला सपोर्ट केला आहे आणि त्यांच्या फाइंडिंगमध्ये किंवा त्यांच्या स्टडीमध्ये सुद्धा असंच लक्षात आलं की इकायनोडर्म, हेमिकॉर्डेट आणि कॉर्डेट हे एकाच अँसेस्टरपासून फॉर्म झाले आहेत आणि इव्होल्युशनमध्ये जेव्हा कॉर्डेट इव्हॉल्व होत होते त्यावेळेस इकायनोडर्म आणि हेमिकॉर्डेट हे ब्रांच झाले एका कॉमन अँसेस्टरपासून आणि शेवटी त्यांचं एंड कॉर्डेटमध्येच होत आहे असं हायमन यांनी सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट आवर व्हेरियस theories of chordate origin. In next lecture we will see the further point of our syllabus, that is type study of animal. First animal of Protochordata group, that is Amphioxus. So till then, stay home, stay safe. Thank you.